परभणी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलनाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी जमलेले आहेत। परभणीचे लोकसभा खासदार आणि शिवसेना उपनेते संजय जाधव देखील या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आज जे आंदोलन होत आहे याला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा विरोध दिसून येतो। तुम्ही देखील आंदोलनात सहभागी झाला आहात। शेतकऱ्याचा अस्मितेचा हा प्रश्न आहे। शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित आजोबा पंजोबा खापर पंजोबापासून चालत आलेल्या जमिनी आहेत। त्यांना ह्या जमिनीच्या माध्यमातून स्वतःची उपजीविका भागवण्याचं एक साधन आहे। हे साधनच जर सरकार हिरावून घेत असेल तर शेतकऱ्याने पोटं भरायचे कोणाच्या भरोशावर? सरकारच्या भरोशावर भरायचे का? सरकार त्यांना पोचणार आहे का? पण सरकार काही यांना पोचणार नाही आहे। सरकारला अदानीचं घर भरायचं आहे आणि अदानीचं घरायचं म्हणजेच भाजपचं घर भरायचं आहे। म्हणून या शेतकऱ्याच्या डोक्यावर वरवंटा फिरवायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायची ही एकमेव स्वार्थी भूमिका आजपासून नाही, सुरुवातीपासूनच भारतीय जनता पार्टीची राहिलेली आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे। अगदी सुरुवातीपासूनच ज्यावेळेस या रस्त्याची घोषणा झाली त्यावेळेसपासून शेतकरी विरोध करतात, परंतु सरकार हा रस्ता करण्याचा घाट घालतीये। सरकारला अदानीला पोसायचं आहे। गौण खनिजचे जे काही मोठे मोठे टेंडर ते अदानीकडे आहेत, त्याला तो गौण खनिज इथून सोप्यानं बाहेर सप्लाय करता यावा त्याच्यासाठी हे मार्ग करायचा चालू आहे। कोणाला मार्ग? कोल्हापूरला जायचं आम्हाला रस्ता नाही का चांगला? सध्या चांगले रस्ते झालेत ना। आता गडकरी साहेबाच्या माध्यमातून बरेचसे रस्ते या राज्यामध्ये चांगल्या प्रकारचे झालेले आहेत। मी गडकरी साहेबाचं अभिनंदन करीन की सगळे चांगले रस्ते झालेले असताना पुन्हा हे घाट कशासाठी? म्हणजे शेतकऱ्याच्या पोटावर तुडवून शेतकऱ्याचं पोटाला मोडून तुम्हाला हे शक्तीपीठ महामार्ग करण्याचा हेतू काय? आम्हाला कोल्हापूरला जायचं इथून, आम्ही सहज जातो ना कोल्हापूरला, इथून चांगले रस्ते झाले, ट्रेन झाल्यात आमच्याकडं, मग हे रस्ता घाट करायचं काय? काय कारण काय? शेतकऱ्यांचा एवढा विरोध आहे। निवडणुकीच्या अगोदर एकनाथ शिंदे यांनी हा रस्ता रद्द करू अशी भूमिका घेतली होती। जे सत्तेतले जे पक्ष आहेत त्यातील नेते खाजगीमध्ये बोलतात, परंतु समोर येऊन यावर कोणी प्रतिक्रिया देत नाही। कशामुळे भीती वाटते या नेत्यांना? बघा, एकनाथ शिंदे साहेब काय बोलले मी काय ऐकलं नाही, पण ते जर म्हणले असतील की हे रद्द करू, मग आता काय झोपा काढतायत एकनाथ शिंदे साहेब? माझी एकनाथ शिंदे साहेबाला विनंती आहे की तुम्ही एक लढवया शिवसैनिक आहे, ते लक्षात ठेवा अगोदर। आणि बाळासाहेबांनी शिकवले तुम्हाला पण की लढायचं कुठं, सर्वसामान्य माणसावर शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर तिथं पेटून उठा। हे बाळासाहेबांनी दिलेले आदेश आहेत, ते संस्कार आहेत। ते तुम्ही संस्कार या भाजपवाल्याच्या चौकटीत बसून विसरलात का? त्यामुळे तुमच्यातला जरा बाणा दाखवा आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, ही माझी विनंती आहे तुम्हाला। जर मागील काही दिवसांमध्ये सरकारची भूमिका घेतली बघितली आपण, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होतोय, परंतु तरी देखील हा रस्ता करण्याचा घाट घालते। राजू शेट्टी यांनी तर ऑन रेकॉर्ड देखील असा आरोप केलेला आहे। अहो, हे भ्रष्टाचारासाठीच महामार्ग आहेत। अरे ह्या रस्त्याच्या किंमत काय बघा ना, 1 किलोमीटरला किती रुपये त्याचा खर्च बघा। या समृद्धीचाच बघा ना, जवळजवळ 100 कोटी रुपये 1 किलोमीटरला आहेत। मला सांगा, एवढाले पैसे ह्या रस्त्याला घालून ह्याच्यातून काय साध्य करणार आहेत? 100 कोटी रुपये। अरे गौण खनिज सरकारचं चोरायला लागले, गुत्तेदार मुरुम सरकारचा चोरायला लागले। नदी काठचे सगळे ज्या धोक्याच्या भिंती आहेत, वाल आहेत, संरक्षण भिंती, त्या सगळ्या कोडून काढल्यात। कुठं पोलीस प्रशासन विचारित नाही, महसूल प्रशासन विचारित नाही, तुमचा RTO विचारित नाही। साधी एखाद्या कार्यकर्त्याची गाडी जरी आली, एखाद्या ऊसाची कराची साधी शेतीचा माल जरी जात असला तरी RTO अडवते, ओव्हरलोडच्या नावाखाली गाडी काट्यावर लावते, पोलीस लावते, महसूलवाले कुठं वाळूची मुरमाची गाडी दिसली कोणाची आणून लावणार। मग एवढं समृद्धी महामार्गामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू असताना, एवढा अंधाधुंदी चालू असताना महसूल, पोलीस आणि RTO प्रशासन गप्प बसायचं कारण काय? तुम्हाला वरच्याचा कोणाचा दबाव आहे का? का तुम्ही कोणाचं देऊन घेऊन आहेत का? तुम्हाला तुमची रसद पुरवल्या का त्यांनी? हे ह्यांनी क्लिअर करावं। फक्त पैसे कमवण्यासाठी आता निवडणुकामध्ये पैसे भाजपवाले एवढे घालायला लागलेत, कुठून घालायला लागलेत? असेच शक्तीपीठं काढायचे, मार्ग काढायचे, ह्याच्यातून आलेला पैसा निवडणुकीत खर्चायचा। हे धंदा आहे भाजपवाल्याचा, हे नवीन नाही आहे। जिल्ह्यामध्ये 2-3 दिवसापूर्वी जी काही मोजणी झाली त्या ठिकाणी सहजपूर या ठिकाणी महिलांवर ज्या पद्धतीनं प्रशासनानं दबाव तंत्र वापरला, कोठाळा वगैरे त्या ठिकाणी नागरिकांना जाण्यास बंदी घातली होती। पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल, एवढी टोकाची भूमिका घेताना दिसून येते। बघा, पहिले तर माझं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबाला, साहेब ह्या ठिकाणचं भूमी अभिलेखचे कर्मचारी सगळे संपावर आहेत, ते कुठलीही मोजणी करायला तयार नाहीत। त्यांना कोणी मोजणीला गेलं ते म्हणतात आमचं संप आहे। मग हे इथं मोजणीला आले कशी? बरं आले तर आले, महसूलचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी
शेतकऱ्यांशी संवाद करताना त्यांच्याशी वाद घालताना तुझ्या का बापाची जमीन आहे का, असा नायब तहसीलदार बोलतो क्षीरसागर नावाचा. तुझ्या बापाची का क्षीरसागर ही जमीन? तुला एवढा पुळका, तुझ्या गावाकडची जमीन देऊन टाक ना शासनाला. हे तहसीलदार, नायब तहसीलदार आणि काही पोलीस अधिकारी यांनी ससपूर जवळ्यामध्ये ज्या पद्धतीनं माता भगिनीशी, काही शेतकरी बांधवांशी गैरवर्तणूक केलं आहे, त्यांच्याशी जी हारेरावी केली आहे, त्या लोकांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, ही मुख्य मागणी आमची आहे. त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. रस्त्यावर आंदोलनाची भूमिका तुम्ही घेतलीच आहे, या व्यतिरिक्त सरकारशी काही बोलणार आहात का? सरकार आमच्याशी संवाद साधील तेव्हा बोलू आम्ही. आम्ही कशाला होऊन बोलायचे, पुन्हा हेच आमच्याकडे आले म्हणून हेच तोंड पेटवायचे. त्यामुळे माझी काही आंदोलन करायची मला काही हाव नाही आहे. पण शेतकऱ्यावर एवढा अमानुषपणाने जर अत्याचार होत असेल, अहो निजामाच्या काळामध्ये रजाकारीमध्ये सुद्धा आमच्या या ठिकाणी मराठवाड्यामध्ये एवढा अन्याय झाला नाही. त्याला लाजवील अशा प्रकारचा अन्याय ह्या ठिकाणी ससपूर जवळ्यात परवा झाला आहे. ही शोकांतिका आहे राज्याची. एक पुरोगामी राज्य म्हणून आमचं महाराष्ट्र नावारूपाला आहे, आणि त्या पुरोगामी राज्यामध्ये जर महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनातले अधिकारी आमच्या माता भगिनीशी, बांधवांशी अशा स्वरूपाचं जर वागणार असतील तर अशा लोकांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्याला निलंबित करून या ठिकाणी या माता भगिनीला न्याय दिला पाहिजे. मी या मताचा. एकूणच शिवसेनेचे नेते संजय जाधव यांनी स्पष्ट भूमिका घेतली असून या ठिकाणी जे प्रशासनाचा रजाकारी वृत्ती आहे त्याचा आम्ही निषेध करत आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हा रस्ता होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी भूमिका घेतली आहे. विशाल माने, न्यूज 18 मराठी, परभणी.